लेकिन लगता है ज़्यादा मत लगाना बस। अच्छा इसका ये किधर गया? क्या? हाँ है। इधर से हो रहा था ना ऑयल लीक, अभी नहीं होगा ना? बस मित्रांनो, हा दादाचं दुकान आहे. इथून मी आत्ताच गाडी सर्व्हिस केली आहे आणि हा आहे तो दादा. हां, आता मी दाखवतो गाडीमध्ये काय काय सर्व्हिस केली. हे बघा, इथे गाडी आहे, एकदम मस्त परफेक्ट त्यांनी सर्व्हिस केली. त्याच्यामध्ये कॉर्न सेट टाकला होता, पूर्ण खोलली होती. आणि ह्याचं आहे ना, मी हे क्लिप टाकेल. आणि थोडा हँडल हे आहे, म्हणजे बोलतात ना थोडा हेवी आहे, पण 2-3 दिवसांनी सेट करायला टाईम लागेल त्याला. बाकी त्यांनी एकदम मस्त प्रॉपर करून दिले. पाठीमागचा लायनर गेला होता. फ्रंट व्हीलमध्ये काहीच इश्यू नव्हता. इथून या साईडला इंजिन ऑइल लीक होत होता, त्यांनी पण ते पॅकेजिंग वगैरे केली आहे मस्त प्रॉपर. आणि मेन गोष्ट म्हणजे नॉर्मल सर्व्हिस करताना टाईम खूप जास्त घेतात, पण यांनी मला फटाफट गाडी करून दिली. गाडीचे किलोमीटर बघा, 36,107 किलोमीटर आहे. इंजिन ऑइल टाकले आहे मोटूलचा, जो की 5,000 किलोमीटरपर्यंत चालू शकतो. तुम्हाला माहीतच आहे की आपली गाडी खूप जास्त चालते, म्हणजे झोमॅटो डिलिव्हरी व्हायची तर गाडी एवढी चालते की इंजिन ऑइल चांगला टाकायलाच पाहिजे. तर ठीक आहे, जाऊया आता फटाफट घरी आणि बाकीची दुसरी कुठली कामं आहेत ती करून घेऊया. या दादाचा कॉन्टॅक्ट नंबर आणि ॲड्रेस डिस्क्रिप्शनमध्ये आहे. जर तुम्ही कामोठ्यामध्ये राहत असाल तर नक्की चेकआउट करा दादाच्या शॉपला. ठीक आहे. आज तिच्या माईला पहिल्याच ऑर्डरला सेल्फी मागितली, ते पण लिटरली अर्ध्या तासानंतर ऑर्डर लागली पहिली, ती पण कुठली 25 रुपयाची. ए भगवान, आजची तारीख आहे 8 तारीख आजची. आणि चला, दिवसाची पहिली ऑर्डर लागली आहे घरातूनच. ऑल सेट. थोडासा टाईम झाला आहे मला निघायला, बट ठीक आहे. मी कालचा ब्लॉग काही नीट बनवला नाही, जो पण रेकॉर्ड केला आहे ना त्याच्यानंतर आहे ना, यानंतरच्या क्लिपमध्ये मी ॲड करेन लाईक सर्व्हिसिंगचा रिव्ह्यू, तो या क्लिपनंतर मी ॲड करेल. ठीक आहे, चला. तर बघा, ह्यानी काय नॉट एबल टू गो द रेस्टॉरंट. जेव्हा तुमच्या ऑर्डर अर्धा 1 तास डिले होतात तेव्हा आम्ही काय करतो, ट्रॅफिक जॅमचा ऑर्डर हे टाकू. विच ऑर्डर रेडी आहे, लोकल ऑर्डर आहे. कुठे आहे? अच्छा, कामोठ्याची ऑर्डर आहे. $9060. चला, घेतली ऑर्डर. 309 रुपयाची ऑर्डर आहे. .72 किलोमीटर आहे. 71 रुपये देतो आहे. KGN एक्सप्रेस. अच्छा, हा ह्या बॅक साईडला. खारघरवरून कळंबोलीची ऑर्डर लागली. खारघरमध्ये जर ठेवलं असतं तर बेटर झालं असतं, बट ठीक आहे. आता खारघरचं हाय टाकलं. गो टू होम. ओय मित्र आला, 1 मिनिट. अशा ऑर्डर भेटल्या ना तर मजा येते काम करायला, अशा मोठ्या मोठ्या ऑर्डर. आता ही तळोजाची ऑर्डर वाटते मला, नाही तर पनवेल. तळोजा नाही तर पनवेल. लेट्स गो. तिसरी ऑर्डर आहे ही. 2 वाजून 18 मिनटं होत आहेत. ही ऑर्डर दिली तर दिली, वरून सेल्फी मागितली हायवेला. कुठेही कधीही सेल्फी मागतात. ऑर्डर डिलिव्हर केल्यानंतर सेल्फी मागितलं काही इश्यू नाही आहे, पण हायवेला सेल्फी देणं थोडा रिस्की होतं ना.
आणि घेऊन जायचं आपल्याला तळोजा. अरे रिच का ना होते, थोडासा पुढे आहे हॉटेल. ही कितवी ऑर्डर आहे मी पण विसरलो. 9वी ऑर्डर आहे ही. आणि अर्निंग पण ठीकठाक आहे. नो कंप्लेंट्स. स्टार्टिंगला असं वाटत होतं की अर्निंग होते का नाही होते, बट ठीक आहे. आता डायरेक्ट ऑर्डर लागली आहे ही एल टाकोज खांदा कॉलनीमध्ये घेऊन जायचं आहे. तर रेडी नाही आहे अजूनपर्यंत, रेडी झाली की घेऊन जाईल. चांगलं आहे म्हणजे खांदा कॉलनीवरून. पण तिथून कामोड्याची ऑर्डर लागली तर वेल अँड गुड आहे, कारण जसं पण आता काय टाईम होते 4 वाजून 36 मिनटं होतो आहे ना, तर मग ठीक आहे. एव्हरीथिंग इज परफेक्ट. बस इन्सेंटिव्ह बघा, 17 ऑर्डरवरती 150 रुपयाचा आहे. 9 ऑर्डर तर इथेच होणार आहेत आपल्या. 5:30च्या आसपास आपल्याला 9 ऑर्डर कंप्लीट होतील. चला वेट करूया आणि जाऊया आणि फटाफट डिलिव्हर करूया ऑर्डरला. ऑर्डर भेटली आपल्याला. गुगल मॅप बोलतो की 14 मिनटं लागतील पोचण्यासाठी. ठीक आहे, टाईम होते 4:45 वाजले. पोचायची काय घाई नाही आहे, फक्त अर्निंग होऊ दे बस, दुसरं काय नाही. म्हणजे सगळीकडे खोलून ठेवलं आहे, काय माहिती काय करतात. बघा ते काढले ते. नाही 7 किलोमीटर आहे. लेट्स गो. मिनटांमध्ये पोचलो खारघरवरून खांदा कॉलनी. आता न्यू पनवेलची ऑर्डर लागली आहे, लोकल ऑर्डर आहे. त्याने न्यू पनवेलला मला फेकलं आहे. कळंबोलीची ऑर्डर लागली आहे. अरे 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 इंस्टाग्रामला ही आपल्याला केक बुक करायचं. निकलते पुढचं भाई. हा वाला सॉन्ग आहे ना, म्हणजे पूर्ण 1 तासाचं आहे. अरे यार टच का नाही होतं. हां 1 तास 10 मिनटाचं आहे, बट ओल्ड सॉन्ग आहे. आणि त्यांनी मस्त हे केलं आहे, बेस म्हणजे भारी दिलं आहे. जास्त नाही, 9 दिवसाआधीच अपलोड केलं आहे, तर ते राहू दे. आणि आपले ऑर्डर्स, ही एक ऑर्डर लागली आहे. टोटल आपले ऑर्डर झालेले आतापर्यंत 15 ऑर्डर, 750 रुपयाची अर्निंग. आणि इथून आता इथे जायचं सेक्टर 35ला. देन लोकेशन कस्टमरने चेंज केली, ठीक आहे, काही हरकत नाही. मग तेच गाणी एन्जॉय करत होतो. मित्राचा फोन वगैरे येऊन गेला आहे, कॉल बॅक करतो सगळ्यांना. हा इथे आहे कोपऱ्यामध्ये देसी फ्लेवर नावाचा रेस्टॉरंट. कपडा हो गया गाईच. 8 वाजता की बुक करायची होती, 8:30 वाजता बुक केली. मला लक्षातच नाही की बुक करायची होती. आता अर्धा तास खाली थांबायला लागेल. काय पॅ करते याडा झाला. सेक्टर 35मध्ये ब्रिजच्या खाली. फोटो पण टाकले आहे मी खारघरमध्ये. इथे मंकी पॉईंट, इथे समोर मंकी पॉईंट आहे. आणि मला नेरूळची ऑर्डर लागली. अरे काय करते कंपनी यार. घराजवळची ऑर्डर द्यायचं सोडते, घराच्या लांबची ऑर्डर दिली. तर जवळजवळ माझं इथून घर 10 किलोमीटर लांब होईल. आयला काय कंपनी आहे. हट फालतू. इथे यायला लागला चालेल लास्ट ऑर्डर द्यायला. अजून पण सांगता येत नाही ऑर्डर लागली तिथं. अर्धा तास बाकी आहे.
गो टू होम कामोड्याचाच आहे, ग्रान्स रेस्टॉरंट आहे. उलवे लागले, उलवे नको बोलू रे बाबा प्लीज, पाया पडतोय तुझ्या. हाँ गो टू होम चालू था मेरा, गो टू होम चालू था मेरा. हाँ हाँ वही. टाइम हो रहा है 10:06, लोकेशन देखना है, भागना पड़ेगा फटाफट. म्हणजे सगळ्या ऑर्डर डिलिव्हर, किती ऑर्डर डिलिव्हर झाल्या माहिती आहे का? 23 ऑर्डर झाले, 23. 1250 रुपयाची अर्निंग. हां 23 ट्रिप्स आहेत. 1250 म्हणजे 59. 1259चे हे आहेत. 1 2 3 4. हां ठीक आहे चालेल. मला किल्ल हा जिओ मॅट्रिक्सच्या इथेच आहे. जायचं त्याने झालं त्याच्याशी बोलणं आकाशशी. त्याला उद्या उठायचं आहे. आईची कटकट 150 किलोमीटर गाडी चालली आहे. अजून इथून माझं घर 7-8 किलोमीटर लांब आहे. 250 रुपयाचं पेट्रोल असंच गेला. असो चला काय नाही, 1000 रुपये वाचतायत ना बस.